स्वप्नशास्त्र भाग 2. स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसली, शुभ की अशुभ, ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. कधी तुम्हाला स्वप्नात एखादी दिवंगत व्यक्ती दिसली आहे का? कदाचित तुमचे वडील, आई, आजी, आजोबा किंवा एखादा जवळचा मित्र ज्यांचे निधन अनेक वर्षापूर्वी झालेलं आहे. अशा स्वप्नातून जाग आल्यानंतर बहुतेक लोक घाबरतात. मनात एकच प्रश्न येतो, हे अशुभ आहे का? माझ्यावर एखादं संकट येणार आहे का? पण भारतीय स्वप्नशास्त्र याबद्दल काहीसं वेगळं सांगतंय. आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आणि कोणत्या स्वप्नाकडे लक्ष द्यायला हवं ते. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. स्वप्नात मृत व्यक्ती दिसली म्हणजे नेहमीच मृत्यूचा संकेत असतो असं कोणताही प्रमुख स्वप्नशास्त्रीय परंपरेत मानलं गेलेलं नाही. स्वप्न ही प्रतीकांची भाषा आहे आणि त्या प्रत्येक प्रतीकांचा अर्थ त्या व्यक्तीच्या वागण्यावर, तिच्या भावनांवर आणि संपूर्ण स्वप्नावर अवलंबून असतो. जर स्वप्नात एखादी दिवंगत व्यक्ती फक्त शांतपणे उभी असेल तर अनेक परंपरांमध्ये ते पितृस्मरणाचं प्रतीक मानलं जातं. जणू काही ती व्यक्ती तुम्हाला विसरलेली नाही आणि तुम्हीही तिला विसरलेले नाहीत. जर ती व्यक्ती हसत असेल तर अनेक स्वप्नशास्त्रीय मतानुसार ते शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ तुमच्यावर तिचे आशीर्वाद आहेत किंवा तुमच्या आयुष्यातील एखादं काम योग्य दिशेने पुढे जात आहे. पण जर तीच व्यक्ती रडताना दिसली तर अशा वेळी घाबरण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याकडे एकदा शांतपणे पहा. कुटुंबातील एखादी जबाबदारी, विसरलेलं एखादं कर्तव्य किंवा मनात साचलेला अपराधीपणा याकडे लक्ष देण्याचा हा प्रतिकात्मक संदेश असू शकतो. जर स्वप्नात दिवंगत व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर अनेकांना हा अनुभव येतो. पण स्वप्नात सांगितलेला प्रत्येक शब्द शब्दशः भविष्यवाणी आहे असं मानू नका. अनेकदा तुमच्या अंतर्मनाचा तो आवाज असतो. म्हणून स्वप्नात काय सांगितले यापेक्षा त्या संभाषणातून तुम्हाला काय जाणवले हे अधिक महत्त्वाचं आहे. जर स्वप्नात दिवंगत व्यक्ती अन्न मागत असेल तर भारतीय परंपरेमध्ये काही कुटुंब पितृस्मरण, दान किंवा अन्नदान करण्याची प्रथा पाळतात. हे श्रद्धेचं प्रतीक आहे, भीतीचं नाही. जर ती व्यक्ती तुमच्या डोक्यावर हात ठेवत असेल किंवा आशीर्वाद देत असेल तर तुम्ही असं स्वप्न अनेक परंपरांमध्ये अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. हे संरक्षण, मार्गदर्शन आणि मानसिक बळाचं प्रतीक मानलं जातं. पण जर तीच व्यक्ती वारंवार सतत स्वप्नात दिसत असेल तर अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात अजून काही अपूर्ण भावना आहेत का? काही ना बोललेले शब्द आहेत का? काही अपूर्ण जबाबदाऱ्या आहेत का? अनेक वेळा स्वप्न त्याच गोष्टी आपल्याला दाखवत असतो. आता या विषयातला सर्वात मोठा गैरसमज, अनेक लोक म्हणतात स्वप्नात मृत व्यक्ती दिसली म्हणजे घरात वाईट घटना घडणार. स्वप्नशास्त्र असं सरसगट सांगत नाही. उलट अनेक ठिकाणी शांत, प्रसन्न, आशीर्वाद देणारी दिवंगत व्यक्ती शुभ संकेत मानली गेली आहे. मग असं स्वप्न पडलं तर काय करावं? घाबरून जाऊ नका. शांतपणे स्मरण करा, ईश्वराचं नामस्मरण करा, मनात कृतज्ञता ठेवा आणि जर तुमच्या श्रद्धेनुसार योग्य वाटत असेल गरजू व्यक्तीला दान करा. मित्रांनो, स्वप्न आपल्याला भीती दाखवण्यासाठी नसतात. ती कधी आठवणी घेऊन येतात, कधी संकेत देतात तर कधी आपल्यालाच मनाशी संवाद साधायला शिकवतात. म्हणून स्वप्न समजून घ्या पण त्यांना घाबरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कोणती स्वप्न धन, भाग्य आणि अचानक आर्थिक प्रगतीचे संकेत देतात. तोपर्यंत ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.